एसआईआर विरोधी समिति के श्रीकांत स्वामी ने कहा कि 3 फरवरी को सुबह 10:30 पर शहर के डॉक्टर चन्नाबसवा पट्टादेवरी रंग मंदिर में एक पब्लिक मूवमेंट पर विचार विमर्श होगा। शनिवार को शहर के पत्रिका भवन में एक प्रेस कॉन्फ्रेंस को संबोधित करते हुए उन्होंने बताया कि मशहूर इकोनॉमिस्ट, प्रोग्रेसिव थिंकर परिकला प्रभाकर और मशहूर कॉलमिस्ट थिंकर शिव सुंदर और सिविल राइट्स एडवोकेट ताराराव 3 फरवरी के प्रोग्राम में आएंगे और एसआईआर पर कॉन्फ्रेंस करेंगे। उन्होंने बताया कि देश में वोटर लिस्ट का रिवीजन चल रहा था, लेकिन अब यह नॉर्मल रिवीजन नहीं है, बल्कि इसे स्पेशल रिवीजन कहा जा रहा है। बिहार, तमिलनाडु, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल और दूसरे राज्यों में इस रिवीजन की वजह से 7 करोड़ से ज्यादा वोटर लिस्ट से बाहर हो गए। अकेले उत्तर प्रदेश में 1.5 करोड़ वोटर बाहर हो गए। उस दिन कार्यक्रम में इन सभी मुद्दों पर चर्चा की जाएगी। इसलिए उन्होंने बीदर, कलबुर्गी, यादगीर और रायचूर जिलों से अधिक लोगों से इस कार्यक्रम में भाग लेने की अपील की। समिति के एक अन्य नेता अब्दुल मन्नान सेठ ने कहा कि मतदाता सूची का पुनर्निरीक्षण चल रहा है। हम एसआईआर के खिलाफ नहीं है, लेकिन मतदाता सूची से जानबूझकर नाम हटाया जा रहा है। हम इसका विरोध कर रहे हैं। उन्होंने कहा, प्रगतिशील विचारक विट्ठल दास प्यागे ने कहा कि भारत एक लोकतांत्रिक देश है। लोकतंत्र में वोट का अधिकार बहुत महत्वपूर्ण है। वोट का पुनर्निरीक्षण होना चाहिए, लेकिन संशोधन के नाम पर जाति, धर्म आदि के आधार पर वास्तविक मतदाताओं को वोट देने के अधिकार से वंचित करना असंवैधानिक कार्य है। इस मौके पर मोहम्मद निजामुद्दीन, जगदीश्वर बिरादर, महेश गोरनालकर और अन्य लोग मौजूद थे। केपी न्यूज के कैमरामैन पपुराज का कवरेज। 14 ವರ್ಷದ ಗ್ಯಾಪ್ ಇದ್ರೆ 14 ವರ್ಷದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ತಾಯಿ ಹೆಂಗ್ ನಿನಗೆ ಜನ್ಮ ನೀಡಿದಳು? ಇದನ್ನ ಈ ಪ್ರಶ್ನೆ ಯಾರಿಗೆ ಕೇಳಿದ್ದಾರೆ? ನೋಬೆಲ್ ಪ್ರಶಸ್ತಿ ವಿಜೇತರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜಗತ್ ವಿಖ್ಯಾತ ಅರ್ಥಶಾಸ್ತ್ರಜ್ಞರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಅಮರ್ತ್ಯ ಸೇನ್ರಿಗೆ ಕೇಳಲಾಗಿದೆ। ಇವೆಲ್ಲ ಬಾಲಿಶವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳು। ಇಂಥ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳತಕ್ಕಂಥ ಅಧಿಕಾರ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಕ್ಕಿಲ್ಲ। ಮತ್ತೆ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಮತದಾನ ಹಕ್ಕು ಕೊಡುತ್ತದೆ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇದೇ ದೇಶದ ನಾಗರಿಕರು ಇದ್ದೀವಿ ಅಂತ ಪ್ರೂವ್ ಮಾಡಬೇಕಂತೆ। ಈ ದೇಶದ ನಾಗರಿಕರು ಇದ್ದೇವೋ ಇಲ್ಲೋ ಅಂತ ಕೇಳೋ ಅಧಿಕಾರವೂ ಸಹ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗಕ್ಕೆ ಇಲ್ಲ। ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ 3ನೇ ಹಂತದ ಒಂದು ಮತದ ಪರೀಕ್ಷಣೆಯ ಒಂದು ಕಾರ್ಯ ಸರ್ಕಾರ ಆರಂಭ ಮಾಡಿದೆ। ಈಗಾಗಲೇ ಯಾವ ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಮತದಾರ ಪರೀಕ್ಷಣೆಯ ವಿಷಯ ದೋಷಪೂರಿತವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಮಾಹಿತಿಗಳನ್ನು ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಎಲ್ಲರೂ ಯಾವ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಏನು ನಡೀತಾ ಇದೆ, ಹೇಗೆ ಕೂಲಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಮೇಲೆ, ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಕ್ಕಂಥ ಜನರ ಮೇಲೆ ಮತ್ತು 3-4 ತಿಂಗಳ ಮನೆ ಕೀಲಿ ಹಾಕಿ ಏನು ಕೆಲಸ ಮಾಡ್ಲಿಕ್ಕೆ ಹೋಗ್ತಾರಲ್ಲ ಕಾರ್ಮಿಕರು, ಅಂಥವರ ಮತಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ಕಟ್ಟಾಗ್ತಾ ಇವೆ। ಅದಕ್ಕೆ ಇಂತಹ ಒಂದು ನಮ್ಮ ಸಂವಿಧಾನದ ಚುನಾವಣಾ ಆಯೋಗ ಫಾರಂ ನಂಬರ್ 6 ಕೇವಲ 6 ಒಂದು ಗುರುತಿನ ಮಹತ್ವವನ್ನ ಇದೆ। ಆದ್ರೆ ಇವರು ಹೊಸದ ಮಾಡಬಾರ್ದು, ಅವರಿಗೆ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ಅನ್ನು ತಾವು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಮತ್ತು ರೇಷನ್ ಕಾರ್ಡ್ ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೋಬೇಕು, ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಲೇಬರ್ ಕಾರ್ಡ್ ಏನಿರ್ತದೋ ಅದಕ್ಕೆ ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ರಿ। ಇಂಥವು ಆಧಾರ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ರೆ ಎಲ್ಲಾ ಜನರು ಮತಪಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಸೇರ್ಪಡೆ ಆಗ್ತಾರೆ। ಆವಾಗ ಕೆಲವರು ಮರಣ ಹೊಂದಿದರೆ ಅವ್ರು ಮತಪಟ್ಟಿಯನ್ನು ಹೊರಗೆ ಹಾಕ್ರಿ, ನಮ್ಗೆ ಏನು ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ। ಯಾವಾಗ ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡ್ ನೀವು ಮತಪಟ್ಟಿ ಜೊತೆ ನೀವು ಹೊಂದಾಣಿಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರಿ ಅಂದ್ರೆ 2 ಮತದಾನದಲ್ಲಿ ಹೆಸರಿರೋದು ಪ್ರಶ್ನೆನೇ ಬರಲ್ಲ। ಇವ್ರು ಮತ್ತೊಂದು ಮೋಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, 2 ಕಡೆ ಹೆಸರು ಇರ್ತದ ಅಂತ। ನೀವು ಆಧಾರ್ ಕಾರ್ಡಿಗೆ ಅಟ್ಯಾಚ್ ಮಾಡಿಬಿಟ್ರೆ ಅಂದ್ರೆ 2 ಕಡೆ ಹೆಸರು ಬರೋ ಪ್ರಶ್ನೆನೇ ಬರಲ್ಲ। पूरे कीमतों को नीचे लाने का वादा किए थे वो नहीं करे, सब उल्टा हो गया। जो कुछ बोले उल्टा करे। अब उनकी पॉपुलैरिटी 2023-24 के बाद जो डाउन हो गई थी उनकी, उन्होंने 400 सीट लाकर संविधान बदलने का उनका प्लान था। 400 अब की बार 400 पार का नारा लगाए, उसमें फेल हो गए। जब उनको अपनी पॉपुलैरिटी पूरी डाउन होने का मालूम अंदाजा हो गया, एक दूसरा षड्यंत्र कर रहे हैं। अब जो नया षड्यंत्र है, इलेक्शन वोट चोरी से करेंगे वो लोग और वोट काट करके करेंगे। देश विदेश और स्थानीय समाचारों के लिए चैनल को लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें।